खरोखर एक खेदजनक घटना आहे की ज्या युगपुरुष महामानवाने संविधान आणि घटना घडविली आणि या संविधान आणि घटनेनुसार जो काही लोकशाहीचा कारभार व्हायला पाहिजे तो धुरंधर गेली 12 वर्ष होत नाही आहे. अनेक त्याच्यामध्ये त्रुटी, सरकार भ्रष्टाचारी, सरकारने देश विकला, सरकारने देश विकण्यापूर्वी नोटबंद्या केल्या. सुरुवातच 8 नोव्हेंबर 2016च्या नोटबंदीने केली. हा धुरंधर तो आवाज माझ्या कानामध्ये अजून गुंजतोय. जेव्हा मी सेवेमध्ये होतो 10 वर्ष झाली. 2016 8 नोव्हेंबर, आता 10 वर्ष होतील. मी दरवाजात पाय ठेवला आणि टी व्हीतून माझ्या कानावर आवाज आला, आपकी बार, आपकी बार, 500 और 1000 के नोट टेंडर नहीं रह गए. आपको दिसंबर 30 तारीख तक मोहलत दी जाती है. जिसके पास 500 और 1000 के नोट हो वो बैंक में जमा करवाइए और आपको जो नए नोट बैंक द्वारे प्रेरित करे जाएगे. असं जे काही वाक्य आहे ते अजून मला झोपेत पण घुमतं आहे. झोपेत पण कानाजवळ आवाज असा घुमतो येतो, आपकी बार, आपकी बार. त्याच्यापूर्वी आपकी बार होतं ना निवडणुकीमध्ये, आपकी बार मोदी सरकार, हर घर घर में 15 लाख, हर किसान को अनाज, हर इंसान को नौकरी, हर युवा को मकान. ह्या अशा जुमलेबाजी घटनांचा आवाज अजूनही तो घुमतोय निवडणुकीचा, आपकी बार मोदी सरकार. तर आपकी बार मोदी सरकारने 5 टर्म पूर्ण केल्या आणि 2021मध्ये दुसरंही सरकार आलं जे बहुउद्देशीय बहुमताने आलं. 300च्या वरती खासदार आले. एकहाती बहुमत 350 आले ना. त्यामुळे एकहाती बहुमत आल्यामुळे त्यांना जे काही बदल करायचा होता संसदेमधील घटनेतील कायद्याच्या म्हणजे चौकटीतील काही काही घटना आहेत, एका बारीक सारीक घटनेमध्ये बदल संसद करू शकते. तो अधिकार आहे बहुमतीय बॉडीला. तो त्याने मला वाटतं 370 कलममध्ये गृहमंत्री अमितजी शहा या बहुमुद्देच्या जोरावर 370 कलम बदल केला असं वावडी उठवलेल्या या सरकारने उठवलेल्या आहेत. पण ॲक्च्युली 370 कलम कसं काय बदली नाही झालं. त्याच्या अंतर्गत सब कलम आहेत ते बदल केले असतील. 370 कलम कधी बदल नाही म्हणतो. पण हा 370 कलम काँग्रेसच्या कार्यकर्तेमध्ये संविधानिक घटनेच्यानुसार त्याच्यामध्ये घुसवलेला आहे. तो बाबासाहेबांनी पण नाही केलेला, तो काँग्रेसने घुसवलेला होता 370 कलम. त्यामुळे 370 कलम BJP सरकारच्या कार्यकर्ते बदलला. ठीक आहे, 370 कलम बदलला. काश्मीरमध्ये बहुउद्देशीय विकास झाला. पहलगाम घडलं, पुलवामा घडलं, पहलगाम घडलं, एअर स्ट्राईक घडलं 370 नंतर. त्या अशा धुरंधर घटना घडल्या आणि सरकारने तडाखा लावला. देशातील सरकारी प्रॉपर्टीज खाजगीकरण करणं, सरकारी प्रॉपर्टीज अदानी अंबानीला विकणं, रेल्वे विकल्या, एअरपोर्ट विकले, बँका विकल्या, LIC FAO विकलं, बचत ठेवी विकल्या, रिझर्व्ह बँकेच्या बचत ठेवी फोडल्या, सोनं विकलं रिझर्व्ह बँकेचं आणि आता राम मंदिर लुटलं. हे सर्व ह्या सरकारचे काही जंत्री आहे. जो काला सोना, इसको कहते हैं काला सोना, काला पत्थर, इसको कहते हैं काला सोना या काला पत्थर. काला सोना यानी सोना सोना होता है, इसको कहते हैं काला पत्थर. यानी काला पत्थर दिल वाले लोग ये है, उनको ना समझ से लोगों की भावना है. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या अनेकांना जेलमध्ये डांबणं, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यावर केसेस करणं, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यावर कायदे कलमचा दबाव आणणं, ED CID इन्कम टॅक्सच्या धाडी मारणं,
एवढंच काम ह्या सरकारने केलं, देशाचा काही विकास केला नाही तर देश खड्ड्यात नेला असं मी जाहीर आरोप करेन. देशाचा या भारतीय जनता पार्टीत जरासुद्धा काही विकास केला नाही तर देश खड्ड्यात कसा जाईल हे बघितलं आणि विरोधक पक्ष नामशेष कसा होईल एवढंच बघितलं. आज तुम्हाला चित्र काय दिसतंय? कुठली सक्षमता आहे देशामध्ये? कायदा कानून सक्षम आहे? धुरंधर अवस्था बेकार आहे. कायदा कानून फार विखरून गेलेला आहे. अन्याय अत्याचार बलात्कार होत आहेत. आरक्षणाच्या दंगली होत आहेत. आरक्षणामध्ये भांडतात. मराठा आरक्षण दंगल, आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चे, हे संपूर्ण जातीय धोरण, जातीमध्ये भांडणं, संपूर्ण जातीय धोरण जातीमध्ये भांडणं लावणं ह्या मनोविधेयी सरकारच्या विचाराचं काम आहे, जे RSS ह्या गोष्टी अंतर्गत त्यांचं हे आहे मॅनिफेस्टो, म्हणजे अधिसूचना आहे RSS संघाची. या अधिसूचनेप्रमाणे या गोष्टी भारतीय जनता पार्टी सरकारने अंमलबजावणी करावी अशा अधिसूचना आहे RSS सरकारची. आणि जर नाही केलं तर पंतप्रधान पदावरून पाय उतार, हे दुसरी अट आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी अनेक BJP सरकारमधील दिग्गज नेत्यांना गप्प बसवलेल्या, स्वतःच्या पक्षातील दिग्गज नेत्यांना गप्प बसवलेल्या. आता आपण म्हणतो ना, देशाच्या महाराष्ट्रातील केंद्रीय बांधकाम मिनिस्टर, आपण चांगले नाव घेत होतो गडकरीचं, पण आज गडकरी पण ते भ्रष्टाचार मार्गावर आहेत. तुम्हाला पेपरमध्ये वाचताय, संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरलदृष्ट्या रस्ते, बांधकाम खातं हे संपूर्ण केंद्रीय बांधकाम मंत्री गडकरींच्या अधिपत्यात आहे. त्यामुळे स्वतःचा भ्रष्टाचाराने नाव खरंच होऊन सुद्धा वरती रोप दाखवण्यात बोलण्यास तयार आहेत. असं हे BJP सरकारचं काम आहे. गडकरी का बोलत नाही जास्त? कारण हात दगडाखाली आहेत. जे काही केंद्रीय रस्ते बनवतात ते केंद्राच्या रस्त्याच्या दगडाखाली हात आहेत ना गडकरींचे. त्यामुळे अनेक गोष्टी राबवायचा, जनतेवरती 140 करोड जनतेला अनेक गोष्टी राबवायचा प्रयत्न करत. इथेनॉल आणला तर इथेनॉल राबवायचा प्रयत्न करत आहेत. मला त्या इथेनॉलच्या डीपनेसमध्ये जायचं नाही, पण ह्या गोष्टी अनधिकृत घटनाबाह्य राबवण्याचा प्रयत्न देशाच्या लोकांवर करत आहे. कोरोनामध्ये काय झालं? थाळी पिटल्या, घंटा वाजवल्या, मेणबत्त्या लावल्या. कोरोना नाही गेला, पण बेकारी वाढवली, बेकारीचा रोग लागला. कोरोनाचा रोग बरा झाला, पण बेकारीचा रोग देशाला लागला ना. हे सगळं धुरंधर अवस्था बघता. मागील काँग्रेसच्या सरकारमध्ये कधी पेपरफुटी प्रकरण झालं नव्हतं, आणि ह्या सरकारच्या 12 वर्षामध्ये 6 वेळा पेपरफुटी प्रकरण झालं. त्याच्यामध्ये नीट एक्झामचा पेपर फुटला गेला, CETचा पेपर फुटला गेला, TETचा पेपर फुटला गेला. आणि कोणकोणते अंतर्गत पेपर फुटतात ते त्यांना माहिती. आणि ते काय पक्षही फुटतात. पेपर फुटतात तर फुटतात, पक्षही फुटतात आहे. आता पेपर फुटल्यावर परत एक परीक्षा होते, पण पक्षातील राजकीय नेते संसदीय कायदा म्हणून फुटले तर काय करायचं? शिक्षा पाहिजे ना, आणि पुन्हा निवडणुका घ्यायला पाहिजे ना. ते का नाही होत आहे हा एक प्रश्न. त्यामुळे ह्या नीट एक्झाम, CET एक्झाम, TET एक्झाम या फुटल्यामुळे देशातील वातावरण संतप्त आहे. युवा तरुण पिढीचं वातावरण संतप्त आहे. त्यामुळे नीट एक्झाम फुटल्यानंतर ज्या 2 विद्यार्थ्यांचं निधन झालं आणि अमेरिकेतून अभिजित दीपके यांनी एक चळवळ चालू केली, ते कॉक्रोच चळवळ. का? ते न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती का हायकोर्टचे जस्टिस यांनी तरुण युवा पिढीला कॉक्रोच संबोधलं. त्यामुळे त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापित केली. अनेक रिव्ह्यूज लाखो करोडच्या घरात मिळाल्या. त्यामुळे हे करत असताना सदर युवकाने 6 जूनला जंतर मंतर येऊन आंदोलन केलं, पूर्ण प्रोटेक्शनमध्ये आंदोलन केलं. त्यामुळे ही आंदोलन तूर्त अजून चालू आहे. त्या आंदोलनाचा पार्ट म्हणून धर्मेंद्र प्रधानने अजून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अजून राजीनामा दिलेला नाही. त्या राजीनामा घेण्यासाठी ही आंदोलनं चालू आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे. त्या अंतर्गत कॉक्रोच जनतेला रिस्पॉन्स नाही मिळत म्हणून सोनम वांगचुक
अन्नत्याग पाहून गेले 21 दिवस उपोषण करतोय. धुरंधर 21 दिवस उपोषण आहे आणि त्यांची तब्येत नाजूक झालेली आहे आणि आजच त्यांना हॉस्पिटलमध्ये परिवर्तित पोलिसांनी नेलेलं आहे. तर अशा प्रकारे कायदा कानूनचा चुराडा करणार हे सरकार आहे. आणि एक सांगतो, जर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक जर यांच्या जीवाला काही बरे वाट झालं तर देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला सरकारवरून पाय उतार व्हावं लागेल. पहिला महत्त्वाचा मुद्दा मी बोलतोय, जेव्हा एखादा सामाजिक कार्यकर्ता देशहितासाठी लढतो, देशकार्यासाठी लढतो, जनतेच्या हितासाठी लढतो आणि तरुण युवा पिढीच्या परीक्षेसाठी लढतो, शिक्षण पद्धतीसाठी लढतो, तर शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यायला काय हरकत आहे? आम्ही तर फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतोय, सरकार पाडा असं म्हणत नाही ना. शिक्षण मंत्र्याचा ज्याने चूक झाली आहे तर झालेल्या घटनेनुसार शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. राजीनामा मागतोय, सरकार पाय उतरवा, बरखास्त करा असं म्हणत नाही ना. मग काय झालं, राजीनामा दिलं तर द्यावा राजीनामा. आता जर काही घटना घडली, सोनम वांगचुकचं जर का जीवाचं बरं वाईट झालं तर सरकारला बरखास्त करावं लागेल, पाय उतरवावं लागेल. हा माझी महत्त्वाची सूचना आहे, हे मी सांगतोय. त्यामुळे पूर्ण भारत देशाची सहानुभूती सोनम वांगचुककडे येणार आणि सरकारला पाय उतरवावं लागणार. हे माझे भाष्य आहेत, ते लक्षात ठेवे. एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र. आणि लवकरात लवकर सोनम वांगचुक चांगल्या प्रकारे बरा हो हीच त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.